विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या वर्षी जेव्हा सीईटीत तुम्हाला कमी मार्क पडले ना, तेव्हा आपण डिसिजन घेतलं की ड्रॉप करायचंय. वर्षभर छान अभ्यास सुद्धा केलेला आहे. पण या क्षणाला बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स डळमळीत झालेला आहे, की मी केलंय, भरपूर केलंय, किती नोट्स बनवल्यात, किती पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले, पण मला आता आठवत नाहीये. पेपर समोर आला की मला भीती वाटते. मॅथ्स त्याची तर जास्त भीती वाटते. काय करायचं? सांगा बघू. फिजिक्स थोडंसं अवघड जातंय. त्यात परीक्षेतले प्रॉब्लेम बघितले की भीती वाटते. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतले की सुटतायत प्रॉब्लेम. पण एक्झाममध्ये काय कुणास ठाऊक तणाव येतोय. मन अशांत झालेलं आहे. तर अशा वेळेस मी ड्रॉपर्सना ज्या काही अडचणी येतात, त्याच्याबद्दल मी थोडंसं आता बोललो ना, पण मेनली त्याचं सोल्युशन द्यायचं आहे मला. तर आता वेळ न घालवता मी काय म्हणतोय बघा, वेळ न घालवता पहिला प्रॉब्लेम काय, की रिकॉल होत नाहीये. बरोबर आहे. तुम्हाला आठवत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. मग याच्यावरचं सोल्युशन काय? सांगतो. याच्यावरचं पहिलं सोल्युशन आहे जास्तीत जास्त मॉक टेस्ट. तर विचार करू नका. फुल लेंग्थ मॉक टेस्ट द्या. मी तुम्हाला सांगतो अपेक्षित किती मार्क आहेत बघा, की 200 आहेत मार्क्स, बरोबर आहे? आणि 50 प्रश्न फिजिक्सचे आहेत, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे आहेत, 50 प्रश्न मॅथ्सचे आहेत. मी तुम्हाला सांगतो 150 पैकी जवळ-जवळ 90च्या आसपास प्रश्न तुम्हाला सॉल्व्हच होणार नाहीयेत. ओके. एव्हरेजली बोलतोय मी हां. सगळ्यांच्या बाबतीत बोलत नाहीये मी, लक्षात घ्या. काही एव्हरेजली बोलतोय मी. माझ्या अनुभवातून सांगतोय, लक्षात घ्या. मग इथं तुम्हाला सांगू का, की 90च्या आसपास प्रश्न सॉल्व्ह झाले नाहीत. मग किती सॉल्व्ह झालेत? 60च्या आसपास सॉल्व्ह होतायत आणि त्याच्यात तुमचा स्कोर हा 60 कडे जातोय. ओके. तुम्ही एक्झाम गोल हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचं सबस्क्रिप्शन घ्या. सी टेस्ट ॲज इट इज त्यांनी तिथं इन्स्टॉल करून ठेवलेल्या आहेत. पण पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स एकदम सोडवायचं नाहीये. त्यात तसं टाईम लिमिट नाहीये असं मला मुलांनी सांगितलं, ऑफलाईन मधले माझ्याकडे आलेल्या मुलांनी. हां, तर मी काय सांगितलं, मग पहिले 1.5 तास प्रामाणिकपणे फिजिक्स, केमिस्ट्री सोडवायचं. ओके. आणि त्यानंतर मॅथ्स सोडवा. बघा तुम्हाला किती प्रश्न सॉल्व्ह होतायत. मला सांगा कॉमेंटमध्ये 4-5 तासांनी पुन्हा, की एवढे प्रश्न सॉल्व्ह झाले म्हणून. पण त्यानंतर काय करायचंय, की जे प्रश्न तुम्हाला अडले होते ना, ते पुन्हा सोडवा. ओके. पुन्हा सोडवा. त्याच्या नोट्स बनवा. मी तुम्हाला सांगतो पहिल्या मॉक टेस्टचा स्कोर हा असेल आणि शेवटच्या मॉक टेस्टचा स्कोर 160 प्लस सुद्धा जाईल. जर व्यवस्थित केलं तर. नुसतं जाईल म्हणून जाणार नाहीये. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. माझ्या क्लासमध्ये एक स्टुडंट त्याचा पहिल्या टेस्टमध्ये 72 स्कोर होता. अरे खूप अभ्यास करायचा तो, प्रचंड. पण किती स्कोर झाला? 72. कारण माझं काय म्हणणं होतं त्यांना पण 90 प्रश्न स्किप करा. गोळ्या मारू नका. तुम्हाला कळणारच नाही मग आपण कुठे आहोत ते. मग ड्रॉपरसाठी पहिली विनंती, हॉनेस्ट राहा स्वतःशी, प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे टेस्ट द्या. वाय लर्न आहेच तुमच्यासाठी, लक्षात घ्या. आणि वाय लर्नच हवाय मला, लक्षात घ्या. तुम्हाला चुकून मी वाय लर्न बोललो का रे? एक्झॅक्ट गोल हवाय मला, लक्षात घ्या. रिझन सांगू का तुमचं? मी माझ्या ऑफलाईनमध्ये जे रिपीटर मुलं आहेत ना, 6 ते 8 रिपीटर मुलं आहेत, त्यांच्याबद्दल बोलतोय मी. जेव्हा त्यांनी टेस्ट दिली ना, मी बघितलं प्रॉपर एनालिसिस मिळतंय त्या एक्झाम गोलवर आणि टॉपिक वाईज क्वेशन्स कळतायत. कुठले सॉल्व्ह केले, कुठले रॉन्ग होते, कुठले अनअटेम्प्टेड आहेत. मग लगेच त्याला क्लिक केलं, की तुम्हाला सोल्युशन पण मिळतंय रे. म्हणजे 2 ते 3 दिवसात एक फुल लेंग्थ टेस्ट व्हायला पाहिजे तुमची. ओके. म्हणजे हळू स्कोर इन्क्रीज होणार आहे. हे शेवटच्या टेस्टचं आहे. बरं, या स्टुडंटबद्दल सांगायचंच राहिलं. 99.95 पर्सेंटाइल पडले होते. मग स्कोर किती झाला असेल सांगा बघू. 150 प्लस तर गेला होता स्कोर, लक्षात घ्या. 7-8 वर्षापूर्वी ची गोष्ट आहे बरं का. कोव्हिडच्या खूप अगोदरची गोष्ट आहे ही, लक्षात घ्या. पण पहिल्या टेस्टला टेन्शन आलंच होतं ना आणि एवढा कमी स्कोर म्हणल्यावर पालकांनी पण तणाव घेऊ नका, बरं का. तो स्कोर वाढेल. म्हणजे पहिली गोष्ट रिकॉल होत नाही. अरे मला पण होत नाही रिकॉल. हो, सगळ्यांनाच होत नाही रिकॉल. तुम्ही एकटे नाहीये. मग पहिला पॉइंट तुमचा क्लिअर झाला, की आठवत नाही. ह्याच्यात उपाय आहे, की टेस्ट देणे, ओके, आणि रिव्हिजन करणे. ठीक आहे. बरं, आता दुसरा मुद्दा जे रिपीटर्सच्या बाबतीत होतोय तो, काय माहितीये का, की सर आता थकून गेलोय आणि मला अभ्यास करायची इच्छाच होत नाहीये, कंटाळा. मग संपलं तुमचं, मग संपलं. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे रिपीटर आहेत, सगळेच अभ्यास नाहीत करत. काही परगावरून आलेत. मी तुम्हाला शॉक बसेल. मी एका मुलाच्या घरी फोन केला, ओके. आणि त्यांना म्हटलं त्या पालकांना, की "कधी पाठवणार आहे मुलाला माझ्याकडं? सुट्टीसाठी तिकडे आला, अजून आलाच नाही." पालकांना शॉक बसला. ते म्हणले, "अहो सर, आलाय तो तिथं."
मी म्हटलं, क्लासला येत नाही तो. रूममध्ये बसूनच अभ्यास करतोय. मग इतक्या लांबून इकडे यायची गरज काय आहे? मी तुम्हाला सांगू का? रूममध्ये निवांत दरवाजा बंद करून तुम्ही अभ्यास नाही करत बाळांनो. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. हा कंटाळा येईल तुम्हाला क्लासमध्ये बसायचा. पण माझ्या इथं आल्यावर अभ्यासच करावा लागेल ना. मग तो होत नाही. मग घरी करायचा अभ्यास. अशी कारणं सांगणारी मुलं बघितलेत मी. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही नाहीये माझ्याजवळ. माझ्याजवळ असेल ना, तर मी तुम्हाला दाखवलं असतं कसं शिस्तीत अभ्यास करून घेतोय. पण मी एका पालकांना पण बोलावलं होतं. टॉपर स्टुडंट आहे. मी शेवटी त्यांना म्हटलं, की मी करून घेईन. मी ओरडेन, त्याला मारेन, हे करेन, फटके देईन, जबरदस्ती बसवेन. हे आयुष्याच्या कुठल्याच स्टेजपर्यंत आम्ही करू. ॲज अ पालक म्हणून कुठेपर्यंत तुमच्या मागे लागायचं? कधी तुम्हाला अक्कल येणार आहे म्हणूया आपण? स्वतःहून केव्हा करणार? ड्रॉप घेतलेली सगळी मुलं ऑलमोस्ट 10वी ला 90 प्लस पर्सेंटेजचे आहेत. हां, अपवाद असतात की रे. पण ड्रॉप का घेतला? तुमच्यात क्षमता होती. पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला कमी मार्क पडले होते म्हणून तुम्हाला चान्स दिलाय ना. मग हा कंटाळा येऊन चालणार नाही. माझा तिथं अभ्यास होतच नाही. माझा इथंच होतो अभ्यास. तुमचा तुम्हाला ग्रुप स्टडी करायचा आहे लक्षात घ्या. एकट्यानं बसू नका. ग्रुपमध्ये डिस्कशननं एकमेकावर फॉर्मली डिस्कस करा. एकमेकाला विचारा. एकेकाने वेगवेगळे टॉपिक घ्या. एकमेकांशी डिस्कस करून ते करा. कंटाळा करू नका. हे लक्षात घ्या. ओके. पहिली गोष्ट टेस्ट द्यायच्या आहेत. पहिली गोष्ट स्वतःला असे काय म्हणतो ना आपण पेटून उठा. बास हा माझा तर शेवटचा चान्स आहे. तुमचं लाईफ चेंज कुठल्याही क्षणाला होतं बरं का. मी तुम्हाला सांगतो आता क्लिअरली बघा. टॉपचं कॉलेज मिळालं तरच प्लेसमेंट होणार आहे, तरच माझं लाईफ सेट होईल असं काही नाहीये. ज्या क्षणाला तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात करता ना, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. भले तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये असा, काही फरक पडत नाही लक्षात घ्या. तुम्ही बघितलंय ते ChatGPT ओके. ती चायनाची DeepSeek नावाची कंपनी तुम्हाला माहिती आहे ना, सगळं मार्केट हलवून टाकलंय लक्षात घ्या. अतिशय कमी खर्चात त्यांनी ते केलंय. एआय काय असेल बाकीचं बघूया आपण. मग मुद्दा असा आहे की प्रामाणिकपणे जेव्हा प्रयत्न कराल, तेव्हाच यश मिळेल हे लक्षात घ्या. त्याशिवाय मिळणार नाही. काय झालं तरी मिळणार नाही तुम्हाला लक्षात घ्या. मग पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही आता अभ्यासाचं प्रमाण वाढवा, प्रचंड वाढवा. म्हणजे आठवड्यातून 2 ते 3 फुल लेंग्थ मॉक टेस्ट होऊ 200-200 मार्काच्या. मॉक टेस्ट झाल्यानंतर तुम्ही त्यातले सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत. सगळे प्रश्न सोडवले पाहिजेत हे लक्षात घ्या. ओके. बरं आता मी तुम्हाला सांगतो बरं का, की सिलेबस आता माझ्याकडे ड्रॉपर टू टॉपरची बॅच आहे ना, त्यात ना उद्यापासून फंक्शन टॉपिक स्टार्ट होते. मला वाटतं 3 ते 4 लेक्चर्स त्याचे घ्यावे लागतील. जरा मुलं घाबरतात त्या टॉपिकला. ओके, म्हणून मी पण तो शेवटी ठेवलाय. पण तो छान टॉपिक आहे. उद्या पहिलं लेक्चर अपलोड होईल. त्यानंतर 2-3 दिवसात तो संपेल. मग त्यानंतर मी ड्रॉपर टू टॉपरवरच्या टेस्ट पण तुमच्यासाठी ठीक आहे ओपन ठेवेन मी. ओके. आता ना काय होतं माहितीये का, की ऑलरेडी मी तुम्हाला सांगू का माझी अवस्था काय होती? मी पण अगदी ड्रॉपच घेणार होतो. आम्ही त्यावेळेस गॅप घेणार आहे म्हणायचो बरं का लक्षात घ्या. यावर्षी मी गॅप घेणार आहे. नेक्स्ट इयर पुन्हा करतो. पण ठीक आहे मी नाही घेतला. मी केला अभ्यास, कसे तरी मार्क्स चांगले पाडले, पुढे गेलो. ओके. आता तुम्ही घेतलंच आहे ऑलरेडी ड्रॉप. म्हणजे तुमचं 1 वर्ष तुम्ही वाया घालवलं असं म्हणत नाही, पण तुम्ही दिलंय अभ्यासासाठी. मग आता हा जो महिना आहे म्हणजे बघा, आता मी अतिशय महत्त्वाचं फळ्यावर लिहितोय. रेग्युलर स्टुडंट व्हर्सस ड्रॉपर. आता काय फरक आहे? दोघांनाही तुम्ही एकत्र अभ्यास केला वर्षभर. पण आता पुढचा जो फेब्रुवारी महिना आहे ना, तेव्हा रेग्युलर मुलांना ॲट एनी कॉस्ट बोर्डची तयारी करावी लागणार आहे. पण इथं आहे तुमच्यासाठी एडव्हांटेज. ओके. म्हणजे तुम्हाला हेच 3 आठवडे तुम्हाला एडव्हांटेज राहणार आहे. ह्या रेग्युलर मुलांना पुन्हा आय-टीसाठी, जिओग्राफीसाठी वेळ द्यावा लागणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही इथं पुढं असणार आहात. अरे, पण जर हे 3 आठवडे वाया घालवले, तर कसलं एडव्हांटेज आलंय? काहीच नाहीये लक्षात घ्या. बरं, सी-ई-टीचा रिझल्ट लागल्यानंतर जे 100 पर्सेंटाइल 99 वाले का सगळे ड्रॉपर असतात होय? नाही, रेग्युलर मुलं पण त्यात असतात. म्हणजे कॉम्पिटिशन आहे. बरं, मग आम्हाला कुणाशी कॉम्पिटिशन करायची आहे? ड्रॉपर्सना, रेग्युलर मुलांशी? नाही. कॉम्पिटिशन स्वतःशी आहे. हे लक्षात घ्या. स्वतःत इम्प्रूव्हमेंट करा, कायम करा. मी तुम्हाला सांगू का? 23 वर्ष क्लासेस घेतोय. हजारो मुलं माझ्या इथून शिकून गेलेली आहेत. आणि मी तुम्हाला सांगू का? ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतले, त्या प्रत्येकाच्या त्या यशाचे पेढे मी खाल्लेत म्हणूया आपण हां. कुणाच एकाचही फेल्युअर नाहीये. पण वाक्य नीट ऐकलं ना? प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. मग बिझनेसमध्ये मुलं सक्सेसफुल आहेत. माझ्या क्लासची मुलं आता गव्हर्नमेंट जॉब मिळालेत बऱ्याच जणांना. त्यांनी प्रामाणिकपणे केलं पण खूप झटावं लागलंय. ओके. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, मिळणार आहे यश तुम्हाला. फिरणं तयार करू नका. कुठलंच अपयशाचं अगोदरच कारण तयार ठेवू नका. हे असंच झालं, म्हणजे तसंच झालं. तब्येतीकडे लक्ष द्या.
डोकं दुखतंय, सारखं डोकं दुखतंय असली कारणं पुढं नका, हे लक्षात घ्या. ओके. पण मेन पॉइंट काय आहे बघा आता, मी तुम्हाला सांगतो. मेन पॉइंट काय आहे, की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करायची. थोडी नाहीये, पुष्कळ करायची. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता मी म्हणतोय ह्या पहिल्या 2 आठवड्यात 2-2 टेस्ट द्यायच्यात. पण नंतर तुम्हाला डेली मॉक टेस्ट द्यायचे आहे. ओके. आणि 200च मार्काच्या टेस्ट द्यायच्या बरं का लक्षात घ्या. आणि फक्त 2024च्या टेस्ट देऊ नका. 2021, 2, 3, 4 असं मिक्स टेस्ट द्या बरं का. याचं रिझन सांगू का? की 2023च्या सगळ्याच टेस्ट ऑलमोस्ट एकाच पॅटर्न सारख्या असतात बरं का. मग उगाच ओव्हर कॉन्फिडन्स व्हायचा तसं पण नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला सांगू का? आपल्या YouTubeवर मी कधी माझे टॉपर्स तुम्हाला दाखवलेच नाहीयेत. पण एवढं सांगतो, प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये माझ्या क्लासचे टॉपर्स आहेत म्हणूया आपण. म्हणजे मी तुम्हाला एकदा सांगितलं परत सांगतो. माझा स्वतःचा मुलगा जेव्हा 12वी ला होता, तेव्हा सुद्धा त्यानं निशांत पटवर्धन सरांनी त्यावेळेस एक कोर्स लॉन्च केला होता, इम्पल्स बॅच. आम्ही ती घेतली होती. ओके. त्यानंतर जेवढ्या फ्री टेस्ट अवेलेबल होत्या YouTubeवर, त्यासुद्धा आम्ही देत होतो. म्हणजे माझ्या मुलाचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी नाव येत होतं. मी तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षीचा एक स्टुडंट आहे, नाव नको घ्यायला. त्याचं मी प्रत्येक कोर्समध्ये नाव बघितलंय. हां, आणि राहतो तो माझ्याच मुलाबरोबर आणि सिरियसली तुम्हाला सांगतो, ऑनलाईनमध्ये जे सोर्सेस अवेलेबल आहेत, अतिशय कमी फीजमध्ये टेस्ट सीरीज वगैरे अवेलेबल करून देतात. हां, पण तुम्ही चांगल्या ज्या टेस्ट सीरीज तर नक्की जॉइन करा. ओके, फ्रीमध्ये टेस्ट अवेलेबल असतात. जेवढ्या जमेल तेवढं तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, लास्ट मोमेंटला अगदी फेब्रुवारी महिना जाऊ दे, नंतर मार्च पण तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या. एप्रिलमध्ये पण अरे किती दिवस आहेत मग 3-3 महिने मॉक टेस्ट तुम्ही देणार आहात. लास्ट तुम्हाला सांगतो, परीक्षेच्या अगोदर 10 दिवस त्या मॉक टेस्ट आपण थांबवणार आहोत. त्यावेळेस रिव्हिजन असणार आहे. सी अगोदर 10 दिवस. पण तोपर्यंत मी 9 ते 12 आणि 2 ते 5 अशा पण तुम्हाला मॉक टेस्ट दिवसात 2-2 मॉक टेस्ट द्यायला लावणार आहे तुम्हाला मी. थकून गेलं पाहिजे. स्टॅमिना वाढतो त्यांना लक्षात घ्या, कॉन्फिडन्स वाढतो. मग एवढं केल्यावर कुठं आपण कमी पडणार आहे? बिलकुल कमी पडणार नाही. त्यामुळे तुमची कारणं, प्रॉब्लेम्स हा शब्दच म्हणायचा नाही रे. मी तुम्हाला खरं सांगू का? YouTubeवर ना इतके छान असे काही मोटिव्हेशनल गुरुज आहेत म्हणूया आपण. तर सगळ्यांच्या लेक्चरमध्ये एक कॉमन पॉइंट आहे, की निगेटिव्ह शब्द बोलायचाच नाही. करून टाका त्याला इरेज म्हणूया आपण. ठीक आहे, हा नकोच शब्द. हा शब्द घ्यायचाच नाही कधी लक्षात घ्या. हे हा यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे असा विचार करूया आपण. ओके. मला अजून काय करावं लागेल? हां, मी खूप त्रासात नाहीये. मी कष्ट घेतोय आणि त्याचं मला फळ मिळणार आहे. कायम पॉझिटिव्ह विचार करा. मी करतोय विचार तर नेहमी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, की मी नेहमी चांगला विचार करतो. नेहमी. नाही मला यश मिळणारच आहे. माझ्याकडे ॲडमिशन्स येणारच आहेत, जेवढी मला पाहिजे तेवढी. उगाच मला खूप स्वप्न मी मोठी बघत नाहीये. माझे 2-2 बॅचेस असतात नेहमी. खूप ॲडमिशन्स तसे येतात. पॉझिटिव्ह विचार करा ना. मी असा विचार करत नाही, "अरे, ही अकॅडमी साताऱ्यात सुरू झाली, ती सुरू झाली, मग माझ्याकडून मुलं आता येतील का?" अहा, येणार. तुम्ही कष्ट घेत राहायचंय ना. मग तसंच विचार ठेवा. हे सगळं आता डिलीटेड लक्षात घ्या आणि तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. पेटून उठा आणि अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.